एक ऐसी जगह जहाँ तुम्हें बचपन में ज़बरदस्ती भेजा जाता है, जहाँ तुम्हारे लिए हर कोई पराया है एंड इनफैक्ट तुम्हें वहाँ जाना ज़रा भी मन नहीं करता। तुम सहमे से डरे हुए कि मैं ये कहाँ आ गया, पर धीरे धीरे जब तुम अडॉप्ट हो जाते हो तो एक अपना सा लगने लग जाता है कि जैसे हर बच्चा गर्मी की छुट्टी का इंतज़ार करता था कि कब स्कूल से छुटकारा मिले और लाइफ एंजॉय कर सके। पर अब इस भागदौड़ भरी ज़िंदगी में ऐसा लगता है कि काश एक और साल मिल जाता स्कूल लाइफ एंजॉय करने, तो क्या ही बात होती। गुड मॉर्निंग गाइस, तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आजचा जो ब्लॉग आहे एकदम म्हणजे महाबळेश्वरला आहे आणि आताच्या वाजले 6:15। तर सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून झोपलोच नव्हतो, आता झोपायला गेलेलो बट झोपत नाही होती। बोललो आज महाबळेश्वरचं जो पहिली मॉर्निंग जी असते ना ती जरा एक्सप्लोर करूया। तर बघा पूर्ण सनसेटचा पण व्हिडिओ वगैरे काढणार आहे, सनसेट वगैरे दाखवणार, काय दिसला तर ठीक आहे, नाही तर आता पाऊस पण पडतोय आणि टाइमलेसचा व्हिडिओ काढणार आहे। तर फटाफट सबस्क्राईब करा, 3000 सबस्क्राईबचं टार्गेट आहे आणि लाईक वगैरे करत नाही तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा, मजा येणार आहे। बघू फर्स्ट टाइम म्हणजे पहिली मॉर्निंग आहे महाबळेश्वरची। तर बघा गाईज, फर्स्ट मॉर्निंग महाबळेश्वर एक्सप्लोर। नवनाथ पण जागा आहे आज। बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे ना नेक्स्ट लेवल यार। तर गाईज मॉर्निंग पण झाली, ह्या लाईटी बंद करून टाकूया आपण, जागा आहे तर। एक लाईट बंद झाली, हा आपला इथलं काय बोलतात ते महाबळेश्वरचा आय थिंक 4था ब्लॉग असणार आहे। चला आत्ताचा ओरिजिनल व्ह्यू, मग अशी लाईट होती बट आत्ता लाईट वगैरे गेल्यानंतरचा 2 मिनटं शांत राहतो, फक्त बॅकग्राऊंडचाच मॉर्निंगचा आवाज आहे का। गाईस तर बघितलं असेल हा आवाज, एकदम म्हणजे शांतता आहे, लय भारी वाटतं। म्हणजे असं वाटतं फिलिंग की गावी आल्यासारखं भाई, लय भारी वाटला। महाबळेश्वर आलो आणि असं म्हणजे एक्सप्लोर केलं नाही तर काहीच मजा नाही। आता आपण झोपणार आणि सकाळी उद्या किती वाजता उठणार काय टायमिंगच नाही त्याला। आलो आता, झोपायचा टाइम झालेला आहे, सकाळ झाली आहे बट आता मी झोपणार आहे। हे सविसे बघा कसे सेट झाले आहेत। चलो गाईज गुड नाईट। आता सगळ्यांची मॉर्निंग झालेली आहे, तर सनसेट पण आले, पाऊस पण चालू झाला, त्यामुळे बोला जाऊन ते आता झोपूया। आता बघू आता किती वाजता उठू। आता मॉर्निंग झालेली आहे, म्हणजे उठलो किती वाजता म्हणजे 12 वाजता उठलो, 12 साडेबाराला। काल सकाळी झोपलो 6 वाजता, म्हणजे आता सकाळी 6ला झोपलो ना, म्हणजे बारीक बारीक पाऊस पडत होता। त्यानंतर आता वाजले आहेत 2 आणि पाऊस पण चालू झालेला आहे। बघा तुम्हाला पाऊस दाखवतो इथला महाबळेश्वर मधला। इथं पाऊस कधी पण येतो। बघा एवढं भारी वाटतं, ही फुलं पण बघा काय वाटतंय त्या। गाईस संध्याकाळचे आता वाजले 4 दुपारचे, तर आता आम्ही चाललोय पंचवनी मार्केटमध्ये परत शॉपिंग करायला। 4था दिवस आहे महाबळेश्वरमध्ये। तर शक्तिदा आणि काय शक्तिदा आहे, प्रसाद आहे, केवल आणि अजिंक्यदा। गाईज महाबळेश्वरचा व्ह्यू, पाऊस पडला, पाऊस गेला, त्यानंतर जो फॉग वगैरे हे झालं ना, जमा झालं आहे पूर्ण, म्हणजे धुकं एकदम लय भारी वाटतं आहे।
एकदम शांतता, थंड वातावरण. गाईस तर चला, त्या दिवशी आम्ही रात्री आलेलो पंचगणीच्या मार्केटमध्ये. आता आलो आहे आपण संध्याकाळच्या टायमिंगला. सॉरी, जवळ सगळ्या शॉपिंग करायचे म्हणजे ना आम्ही पंचगणीला येतो, कारण की महाबळेश्वरच्या मार्केटला लांब आहे इथून. रात्रीचा व्ह्यू बघितला, सकाळचा व्ह्यू बघा. आणि आता रात्रीची शॉपिंग केलेली, आता दिवसाची शॉपिंग करते. कधी आता जायचं चिंचवडला? तर चला फायनली गाईज, आजचा जो ब्लॉग आहे ना, त्या ब्लॉगमध्ये मी एक म्हणजे जो एक मूवी होता ना, तारे जमीन पर, जो लहानपणी मी तो मूवी बघितलेला आहे. आणि त्या लहानपणी ना म्हणजे ते लहान मुलाची पूर्ण म्हणजे हिस्ट्री सांगितलेली, बोर्डिंगला कसं जायचं. बोर्डिंगला त्या मुलीला जायचं नव्हतं, बट तरी पण त्याला ना त्याची फॅमिली वगैरे ना की जबरदस्ती बोर्डिंगला घालतात वगैरे. त्याची इच्छा नसताना सुद्धा म्हणजे घरवाल्यांना सोडून न जायचं आणि परत बोर्डिंगला जाऊन शिकायचं वगैरे. आणि त्या पोराची म्हणजे तो पिक्चरची जी शूटिंग होती ना, ती महाबळेश्वरला झालेली, न्यू एरा हायस्कूल. तर तो स्कूल दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा गाईस, न्यू एरा हायस्कूल, जिकडे शूट झालेलं आहे तारे जमीन पर मूवीचा. आतमध्ये तर जायला एंट्री नाही भेटणं असं वाटतं मला. महाबळेश्वर आलो आणि फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या लाईफमधला बेस्ट पार्ट असेल असं वाटतं. इकडे त्या मूवीची शूटिंग झालेली, तारे जमीन पर. ते ड्रॉइंग वगैरे झालेली प्रॉपर. ते ड्रॉइंगचं कॉम्पिटिशन होतं ना, ते सगळं इकडे झालेलं. जर आपली भरपूर ओळख असते ना तर आतमध्ये गेलो असतो, बट पण ना, जेवढं भेटतं तेवढं बेस्ट असतो. प्रॉपर तारे जमीन पर मूवी जर कोणी बघितलं असेल ना तर त्याला समजेल काय सिच्युएशन असते ती त्या पोरग्याची. हे बघा, बोर्डिंगमध्ये म्हणजे ही इथं फक्त शाळेची शूटिंग झालेली. आणि इथं बघा पोरं वगैरे आहेत, जेवण नाश्ता करतायत. महाबळेश्वरला ही शूटिंग झालेली, न्यू एरा हायस्कूल. मला हे प्रसाद दादांनी सांगितले, प्रसाद दाने आपला. आणि अजिंक्य दादा बोलला इथं तारे जमीन पर मूवीची शूटिंग झालेली. हा एंट्री आहे, एंट्री गेट, युनिटी न्यू एरा हायस्कूल. अशा ठिकाणी मला जायला भरपूर मजा येते, म्हणजे भारी वाटतं. म्हणजे मूवीमध्ये बघितलेलं आपण आणि आपण साक्षात म्हणजे तिकडे गेलो आहे त्या ठिकाणी. चला जाऊया आता आपण. तिथे गाडी लावून आलो आहे, शक्तिदाने सांगली. आणि हा जो गेट होता, चला आता जाऊया. बेस्ट पार्ट ऑफ या ब्लॉगमध्ये हा पोरगा पण आता आय थिंक तिथे आतमध्ये जातोय. निघतो आता इथून. हे बघा पोरं,
चला जाऊया. तर गाईज कोणी कोणी हा मूवी बघितला तारे जमीन पर आणि कोणी कोणी म्हणजे असं फील केलं की आपला लहानपणीची जी हालत असते म्हणजे अभ्यास वगैरे करत नाही तर आणि जास्त मस्ती वगैरे खेळत असतो तर आपल्याला घरातले वैतागून बोर्डिंगला टाकायचा प्लॅन करतात. म्हणजे ते विचार काय करतात की हां बोर्डिंगला जाऊन शिकेल वगैरे सुधरेल. तसं असतं माझ्या लाईफमध्ये पण असं झालेलं की मला बोर्डिंगला टाकायचं वगैरे गेलो. 7वी ते 12वी मी गावी गेली आणि तिथं जरा शिकलो वगैरे आणि आलो. बट ह्या जो पार्ट होता ना तारे जमीन पर मूवीचा बघायला लय भारी वाटलं मला. फक्त आतमध्ये तर गेलो नाही मी कारण की एवढी ओळख नाही ना आपली त्यामुळे. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला आहे प्लीज सांगा कमेंट करून तारे जमीन पर मूवीचा. गाईस तुम्हाला आता एक भारी एकदम भारीतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता म्हणजे भरपूर दिवस झाले इथं आलो ना तेव्हापर्यंत म्हणजे असा व्ह्यू नव्हता भेटलेला बट आता व्ह्यू भेटला आहे. आता तुम्हाला दाखवतो. गाडीमधून हा व्ह्यू आहे आणि गाडीच्या बाहेरचा व्ह्यू बघा. असा व्ह्यू फक्त महाबळेश्वरलाच भेटणार बाकी कुठे नाही. माझे एक्सपिरियन्स नुसार होतं. बघितला नाही तर काय माहिती समोरून कोण गाडी येते ते पण नाही दिसत फक्त लाईटीमुळे दिसतं काहीच. व्हिडिओ कॉलवरती व्ह्यू दाखवतो आम्ही. अरे देवा भाई गाइस इसका टायर का करियर ख़त्म हो चुका है. भाई का टायर ख़त्म हो चुका है गाइस. मोनवा शेठ ये कहाँ से देख रहे हैं पता है? यूपी से महाबळेश्वर एंजॉय कर रहे हैं. गाइस तर ह्या व्ह्यूमध्ये आता आम्ही कुठे आलो माहिती आहे? मलासला. म्हणजे इकडे काय काय भेटतं माहिती आहे? फॅक्टरी टूर ऑफ फ्रूट्स वगैरे भेटतात इथे. आणि आपली गाडी बघा काय दिसते फुल एकदम रावच दिसते आपली गाडी. आणि हा व्ह्यूमध्ये आपण कसं दिसतोय सांगा जरा. इथे वाढले फुल रावच वाटतं रे इथला व्ह्यू. हा बघा फॅक्टरी टूर ऑफ ओपन फ्रूटलँड मलास. पूर्ण धुक्या. गाइस तर आता आपण आलोय महाबळेश्वरच्या फेमस ओरिजिनल चीज फॅक्टरीच्या इथे. तर आता आपण जाऊ आतमध्ये एंटर करू. एंट्री दाखवतो तुम्हाला. ही बघा एंट्री तर आहे प्रोफेशनल एकदम प्रॉपर. ओरिजिनल चीज फॅक्टरी. वेलकम चॉकलेट फॅक्टरी नेचर स्टोर स्ट्रॉबेरी क्रीम्स. गाइस साऊंड आहे. प्युअर बेरी केक अँड क्रीम. प्युअर गोल्ड हनी महाबळेश्वर. प्युअर गोल्ड भरपूर म्हणजे चीज फॅक्टरीज फेमस. हे कुठे आले काय आयडिया नाही आपल्याला. आता आपण आतमध्ये एंट्री करूया. केवल शेठ आणि शक्तिता गेला आतमध्ये. तर काहीच आता मी इथं जेव्हा आलो ना आतमध्ये एंट्री केली बट मला ह्या ज्या गाड्या होत्या ना त्या दिसल्या नाही. तर प्रसादाने सांगितल्या त्या गाड्या दाखवतो आणि त्या गाड्यांचा जो ओनर वगैरे आहे ते पण दाखवतो तुम्हाला. आणि त्या ओनरचं नाव ते पण सांगतो. हे बघा गाईज विंटेज कार परफेक्ट. त्याचा मालक हुसेन एम माला. हा जो चीज फॅक्टरी आहे ना तर त्याचा मालक आहे. तर ते पूर्ण त्या गाड्या आहेत सगळ्या. गाड्यांची नावं मला पण काही प्रॉपर नाही माहीत. फक्त त्या गाडीचं काहीतरी ह्या गाडीचं नाव काय ते कमेंट करून सांगा. बघू कोण कोण सांगतो कमेंट करून. ही स्कूटी हुसेन एम माला विंटेज कार. प्लीज डू नॉट टच द कार अक्रॉस द बॅरेज. फाईन 1000. गाडीला टच वगैरे केले तर 1000 रुपये फाईन आहे.
कोण टच वगैरे नाही करायचं. विंटेज कार कलेक्शन, फुल रिस्पेक्ट. बघा शॉपिंग करतायत शक्तिदा, केवल, प्रसादा, अजिंक्य माने. केक अँड क्रीम. गाईज काय हा व्ह्यू भारी वाटतो यार. असा व्ह्यू भाई नेक्स्ट लेवल. गाईज बघा एक केक घेतला आपण केक अँड क्रीममधून घरी न्यायला. टेस्ट भारी आहे. टेस्ट वगैरे करून झाली. एक नंबर केक आहे चीज केकमध्ये. व्ह्यू तर भाई एक नंबर आवडला आपल्याला. द फेमस चीज केक से चीज टॉम अँड जेरी मधला चीज द डे. कॅफे बेरी. प्युअर बेरी फॅक्टरी. चला काही झाली आपली शॉपिंग चीज फॅक्टरीमधून. एक नंबर टेस्ट होती. आणि ज्या विंटेज कार त्या पण तुम्हाला दाखवल्या. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला जर त्या कारची नाव वगैरे माहिती आहे तर. चला काहीच निघतो आता. गाडी पण काढली आहे. अशी संध्याकाळ बघणे म्हणजे फुल एक नंबर वाटतं आपल्याला. ही संध्याकाळ फर्स्ट एक्सपिरियन्स आपला. निघालो आता आपण चीज फॅक्टरीमधून. तर आपण डायरेक्ट जाणार आपल्या फार्म हाऊसवरती, विला. कशी होती अजिंक्यता चीज फॅक्टरी? तुझा व्ह्यू बद्दल काय बोलशील? हा व्ह्यू हा जो व्ह्यू आहे ना, हा अमेझिंग आहे. अमेझिंग. फर्स्ट एक्सपिरियन्स काय म्हणजे भरपूर आला असेल ना? भरपूर. केवल शेट तुझा सांग एक्सपिरियन्स. तू तर भाई सवय असेल ना? येस ब्रो. शक्ती झालं तर काय नाही, नॉर्मल आहे शक्ती. काय शक्ती हा एक्सपिरियन्स नॉर्मल ना? पाऊस थोडा असला ना तेव्हाच असतो. अच्छा मजा असते अशी. हा म्हणजे हा व्ह्यू फक्त पावसाळ्यातच भेटू शकतो आपल्याला वाटतं. म्हणजे पावसात मजा असते जास्त करून. जास्त बी पाऊस म्हणजे नाही. नॉर्मल. थंडीत पण असतो. बेस्ट थंडीच पण. बेस्ट सीझन थंडीच. ऑक्टोबर म्हणजे डिसेंबर जानेवारी. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. ऑक्टोबर नाही, नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. अच्छा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. गाईस तर चला आलो फायनली घरी फार्मवरती. वडापाव. सगळे झोपले आहेत. डाळडोर पंढरपूर दिवस आहे. आणि हे नगेट्स चीज नगेट्स खातो मी. आणि याच्यानंतर स्वप्नीलला काय बनवतोय काय माहिती. काय बनवतोय? चीज पकोडा आणि पनीर पकोडा. चीज पकोडा आणि पनीर पकोडा. हां तर आज लास्टचा दिवस आहे आज. आणि लास्टची रेसिपी असेल नाही तर अजून काय बनवायचं आहे? शेवटची रेसिपी चिकन. हां उद्या डाळ खिचडी. बट आज पॉपलेट वगैरे आहे अजून बनले नाहीत. हे आता माझ्यासाठी स्पेशल. गाईज आज रात्रीचं जेवण मलबार परोठा आणि मटन किमा स्पेशल शक्तिदाच्या हाताचं. मलबार परोठा फर्स्ट टाइम खातो आज. मलबार परोठा हा कुठे भेटतो हा जास्त शक्तिदा? डीमार्टमध्ये. एका पॅकेटमध्ये 5 पराठे असतात. तर चला गाईज फायनली महाबळेश्वर पूर्ण फिरून झालं आहे. आणि तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो आवडला असेलच 100%. तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक वगैरे शेअर वगैरे करा. सगळ्यांना सांगा सबस्क्राईब असेच नवीन ब्लॉग व्हायला भेटेल. गुड नाईट.